उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मोठी क्षमता असून केवळ पदवीधर नव्हे तर भावी संशोधक, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते घडवण्याची जबाबदारी शैक्षणिक संस्थांवर आहे. यासाठी विद्यापीठे, उद्योग आणि विविध आर्थिक मंचांमध्ये सखोल सहकार्य आणि भागीदारीची गरज आहे, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केले. हिंदू इकॉनॉमिक फोरम पुणे डिस्ट्रिक्ट चॅप्टरच्या वतीनं आयोजित पहिल्या शक्ती समिट 2026 उद्योजकता परिषदेचा समारोप राज्यपाल वर्मा यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी ते बोलत होते. पाषाण येथील पुणे इंटरनॅशनल सेंटरमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी लेफ्टनंट जनरल अजय कुमार सिंग, कंटेन्सेशन फ्रॅग्रन्स प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष भरत कामथे, ॲक्युरेट ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक किरण जाधव, हिंदू इकॉनॉमिक फोरमचे अध्यक्ष गौरव त्रिपाठी, संकेत खरपुडे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सफॉर्मेशनच्या नियामक मंडळाचे सदस्य दीपक करंजीकर, भारत फोर्सचे राजेंद्र सिंह भाटिया यांच्या हस्ते समिटचं उद्घाटन झालं. शक्ती समिटचं कौतुक करीत विष्णुदेव वर्मा म्हणाले, हे व्यासपीठ उद्योजक, गुंतवणूकदार, संशोधक, स्टार्टअप, लघुउद्योग, धोरणकर्ते आणि विचारवंत यांना एकत्र आणून भारताच्या आर्थिक आणि धोरणात्मक विकासासाठी दिशा देणारे आहे. धोरणात्मक क्षेत्रातील संधी ही नवीन भारताच्या आकांक्षांचे प्रतीक आहे. आत्मविश्वासू, आत्मनिर्भर, तंत्रसंपन्न आणि सांस्कृतिक मूल्यांशी जोडलेला भारत उभारण्यासाठी ज्ञान, नाविन्य, संघटन शक्ती, उद्यमशीलता आणि शिस्त यांचे सामर्थ्य राष्ट्रीय हिताशी जोडणे आवश्यक आहे. जगभरात सुरू असलेले संघर्ष, बदलणारे भूराजकीय समीकरण आणि जागतिक पुरवठा साखळीतील बदल यामुळे भारतासमोर मोठ्या संधी निर्माण झाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350व्या वर्षपूर्तीचे स्मरण करत राज्यपाल वर्मा म्हणाले, भारताने आत्मनिर्भरता, तंत्रज्ञान, उद्योजकता आणि धोरणात्मक सामर्थ्याच्या बळावर विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प अधिक दृढ करावा. अजय कुमार सिंग म्हणाले, भांडवल देणारे उद्योजक, स्टार्टअप्स आणि नवकल्पना असलेले युवक युवती यांना एकत्र आणणारे हे समिट होते. भारताचा विकास झाला तर जगाचाही विकास होतो, हे भारताने कोरोना काळात सिद्ध केले आहे. युद्धाचे स्वरूप बदलले असून त्यात तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. त्यामुळे नागरी लष्करी सहयोग वाढवणे गरजेचे असल्याचं त्यांनी सांगितलं. किरण जाधव म्हणाले, केंद्र सरकारच्या नव्या संरक्षण खरेदी धोरणामुळे MSMEला मोठा फायदा होत आहे. परिषदेत दिवसभरात संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील सत्रात रेअर अर्थचे भू-राजकीय महत्त्व, संरक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि बदलते युद्धतंत्र, विकसित भारत मोहिमेत संरक्षण व अंतराळ क्षेत्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांची भूमिका, रेल्वे व पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एकात्मिक तंत्रज्ञान, डिजिटल परिवर्तन, AI आणि इंटरनेट ऑफ थिंग्सच्या बदलते परिदृश्य, हिंदू मंदिरांचे अर्थकारण, ज्ञान माध्यम आणि कथानक शक्ती, AI इन एज्युकेशन, जर्नलिझम अँड गव्हर्नन्स, शिक्षण, पत्रकारिता आणि प्रशासन क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर, शहरी विकास, औद्योगिक पायाभूत सुविधा, लॉजिस्टिक विकास, मार्गिका आणि पुरवठा साखळी व्यवस्थापन आदी विषयांवर चर्चा झाली. An electronic company can contribute to strategic hardware. A software startup can develop AI solutions for education, healthcare, logistics, governance and security. A robotics company can serve agriculture, industry, disaster management and aerospace. And even initiatives around the temple economy can generate livelihoods, tourism, cultural enterprise and community development. The future will be built not by any one of these sectors, but through collaboration. Large companies need MSMEs. MSMEs need technology partners. Startups need mentors, capital and market access. Universities need industry partnerships. Investors need deep sector opportunities. Society needs ethical leadership. Above all, the nation needs all of them working together. As India advances towards the vision of Viksit Bharat, we need enterprise with ethics, technology with trust, scale with sustainability, and growth with social responsibility.